एकामागोमाग 3 जण डोंगरावरून खाली कोसळले आणि काही सेकंदात अख्खं कुटुंब संपलं. संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून घडलेली ही मन हेलावून टाकणारी घटना आणि तिचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अंगावर काटा आणणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संभाजीनगरच्या या थरारक घटनेची संपूर्ण हकीकत. नक्की काय घडलं होतं खवड्या डोंगरावर. मूळचे जालन्यातील अंबड तालुक्यातील चांदगुडे कुटुंब गेल्या 18 वर्षापासून संभाजीनगरमध्ये राहत होतं. कुटुंबातील वडील मुरलीधर हे ट्रक ड्रायव्हर आहेत. आई संगीता आणि त्यांचा 18 वर्षाचा मुलगा कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याला 10वीत 92% मिळाले होते आणि तो नीटची तयारी करत होता. पण घरात कौटुंबिक वाद आणि सतत तणावाचे वातावरण असायचे. वादाचे कारण असे होते की शुक्रवारी सकाळी कुणाल आणि त्यांच्या वडिलांमध्ये एका आयफोन 15 प्रो मॅक्सच्या थकलेल्या EMIच्या हप्त्यांवरून आणि खर्चाच्या पैशांवरून मोठा वाद झाला. या रागाच्या भरात कुणाल क्लासला जातो सांगून घरातून निघाला आणि थेट तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर जाऊन कडाच्या टोकावर उभा राहिला. कुणालला वाचवण्यासाठी त्याचे आई वडील, नातेवाईक, पोलीस, अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिक तिथे पोहोचले होते. आईने रडत रडत त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अगदी गळ्यातले मंगळसूत्र काढून फेकत म्हणाली, मी तुझ्या पप्पांना सोडून देते, आपण दोघे सोबत राहू, पण असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. तुझ्याकडे शिक्षण आहे, बुद्धी आहे, जीव देणं हा काय पर्याय नाही, असं सांगून स्थानिक लोक आणि माजी सरपंच त्याला समजावू लागले. खाली अग्निशामक दलाने सुरक्षेसाठी जाळे लावली होती, पण कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. तब्बल 3 तास हे नाटक चालल्यानंतर कुणाल काहीसा शांत होत असताना त्याचे वडील त्याला खेचून वाचवण्यासाठी पुढे धावले. परंतु झालेल्या झटापटीत वडिलांचा तोल गेला आणि मुलगा आणि वडील दोघेही कडावरून खाली कोसळले. हे दृश्य पाहून हादरलेल्या आईने क्षणाचाही विचार न करता डोंगरावरून खाली उडी मारली. अवघ्या 5 ते 10 सेकंदात संपूर्ण कुटुंब 150 ते 200 फूट खाली कड्यावरून कोसळून संपले. एका महागड्या फोनच्या हप्त्यावरून सुरू झालेल्या वादाचा असा करून अंत होईल असे कोणालाही वाटलं नव्हतं. भावनांच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय संपूर्ण कुटुंबाला बळी पडू शकतो. हा धडा या घटनेनेच दिला आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा.